श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. लोक तुमचं बोलणं ऐकण्याआधी ते तुमच्याकडे बघतात आणि तुम्ही कसे दिसता त्यावरूनच जग तुमची किंमत ठरवतं. तुमच्याकडे किती ज्ञान आहे, तुमचं मन किती चांगलं आहे, तुमची मेहनत किती मोठी आहे हे नंतर दिसतं. पण पहिल्या काही सेकंदात तुमचे कपडे तुमची ओळख बनवतात. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत चांगले कपडे घालण्याचे जबरदस्त फायदे. असे फायदे जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. ही फक्त फॅशनची गोष्ट नाही, ही आहे आत्मविश्वासाची, आधाराची, यशाची आणि स्वतःला मोठं बनवण्याची गोष्ट. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा मुद्दा तुमचं व्यक्तिमत्व पूर्ण बदलून टाकेल. पहिला मुद्दा, चांगले कपडे तुमचा आत्मविश्वास वाढवतात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वच्छ, फिट आणि व्यवस्थित कपडे घालता तेव्हा आतून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटतं आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण जगातला प्रत्येक मोठा माणूस आधी स्वतःवर विश्वास ठेवतो, मग जग त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतं. कधी लक्ष दिलंय का, जेव्हा आपण जुने अस्वस्थ कपडे घालतो तेव्हा आपल्याला स्वतःची लाज वाटते, लोकांसमोर बोलताना संकोच वाटतो. पण ज्या दिवशी तुम्ही एकदम स्मार्ट दिसता त्या दिवशी चालण्याचाही रुबाब येतो. हे कपड्यांचं मॅजिक आहे. दुसरा मुद्दा, लोक तुमचा आदर जास्त करतात. जग सत्यापेक्षा प्रेझेंटेशनवर जास्त विश्वास ठेवतं. हे कटू सत्य आहे. तुम्ही किती हुशार असाल, पण जर तुमचं व्यक्तिमत्व असं व्यवस्था असेल तर लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत. पण जेव्हा तुम्ही नीटनेटके कपडे घालतात तेव्हा लोक आपोआप प्रभावित होतात, कारण चांगले कपडे सांगतात हा माणूस स्वतःला महत्व देतो, आणि जो स्वतःला महत्व देतो त्याला जगही महत्व देतं. तिसरी गोष्ट, पहिली छाप जबरदस्त पडते. पहिली छाप फक्त काही सेकंदात तयार होते आणि ती छाप बदलायला खूप वेळ लागतो. इंटरव्ह्यू असो, कॉलेज असो, बिझनेस मीटिंग असो किंवा कोणत्याही नवीन व्यक्तीशी भेट, तुमचे कपडे आधी बोलतात. लोकांच्या मनात एक प्रतिमा तयार होते. जर ती प्रतिमा मजबूत असेल तर अर्धी लढाई तिथे जिंकली जाते. चौथी, संधी वाढवतात. हो मित्रांनो, चांगले कपडे संधी वाढवतात, कारण लोकांना प्रोफेशनल आणि स्मार्ट व्यक्तीसोबत काम करायला आवडतं. एका इंटरव्ह्यू मध्ये 2 लोक समान ज्ञान घेऊन आले, पण एक व्यक्ती आत्मविश्वासाने व्यवस्थित कपड्यांमध्ये आला आणि दुसरा अस्ताव्यस्त. बहुतेक वेळा निवड कोणाची होते? ज्यांची उपस्थिती प्रभावशाली असते त्यांची, कारण व्यक्तिमत्व हे शब्दापूर्वी काम करतं. तुमच्या शिस्त निर्माण होते. जो माणूस स्वतःच्या कपड्यांकडे लक्ष देतो तो आयुष्यातील बाकी गोष्टीकडेही लक्ष देतो. चांगले कपडे म्हणजे फक्त महागडे कपडे नाहीत, तर स्वच्छता, फिटनेस, व्यवस्थितपणा आणि स्वतःचा आदर. ही सवय हळूहळू तुमच्या जीवनशैलीत उतरते. मग तुम्ही वेळेचं महत्व समजता, स्वतःला सुधारता आणि आयुष्यात पुढे जाता. 6वी गोष्ट, लोक तुमचं ऐकायला लागतात. हे खूप शक्तिशाली आहे. जेव्हा तुम्ही प्रभावशाली दिसता तेव्हा लोक तुमच्या शब्दाकडे लक्ष देतात, कारण व्यक्तिमत्वामध्ये आकर्षण निर्माण होतं. तुम्ही काहीही बोललात, लोकांना वाटतं या माणसात काहीतरी खास आहे. आणि समाजात प्रभाव निर्माण करायचा असेल तर दिसणं खूप महत्वाचं असतं. 7वी गोष्ट, तुमचं मानसिक आरोग्य सुधारतं. कपडे आणि मन याचा खूप खोल संबंध आहे. जेव्हा तुम्ही चांगले दिसता तेव्हा मूड चांगला राहतो, उत्साह वाढतो, नकारात्मक विचार कमी होतात, कारण मेंदूला वाटतं मी महत्वाचा आहे. स्वतःची काळजी घेणे हे मानसिक ताकदीचं चिन्ह आहे. 8वी गोष्ट, गरीब असला तरी प्रभावशाली दिसू शकता. महागडे कपडे असणं गरजेचं नाही, गरज आहे स्वच्छ कपडे, योग्य फिटिंग आणि आत्मविश्वासाची. काही लोकांकडे लाखोचे कपडे असतात पण व्यक्तिमत्व शून्य असतं, तर काही लोक साध्या कपड्यांमध्येही राजा वाटतात, कारण स्टाईल पैशातून नाही तर व्यक्तिमत्वातून येते. 9वी गोष्ट, तुम्ही स्वतःला जास्त महत्व द्यायला लागता. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी चांगले कपडे निवडता तेव्हा तुम्ही स्वतःला एक संदेश देता, मी महत्वाचा आहे. ही भावना आयुष्य बदलते, कारण ज्याला स्वतःची किंमत माहिती असते तो चुकीच्या लोकांसमोर कधीच झुकत नाही. 10वी गोष्ट, आकर्षण वाढतं. प्रत्येकाला आकर्षण दिसायचं असतं, पण आकर्षण म्हणजे फक्त चेहरा नाही, तुमची चाल, तुमची स्टाईल, तुमची स्वच्छता, तुमचा आत्मविश्वास, हे सगळं मिळून आकर्षण तयार होतं. आणि चांगले कपडे त्या आकर्षणाला ताकद देतात. 11वी गोष्ट, लोक तुम्हाला यशस्वी समजतात. हे वास्तव आहे. लोक दिसण्यावरून यशाचा अंदाज लावतात. म्हणूनच मोठे उद्योगपती, नेते, स्पीकर्स, अभिनेते हे सगळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर काम करतात, कारण त्यांना माहिती असतं दिसणं म्हणजे प्रभाव. 12वी गोष्ट, स्वतःची ओळख तयार होते. तुमची स्टाईल म्हणजे तुमची ओळख. काही लोक साधे कपडे घालतात पण त्यांची एक वेगळी ओळख तयार होते. लोक म्हणतात हा माणूस वेगळा आहे. हे सहज घडत नाही, त्यासाठी स्वतःवर काम करावं लागतं. 13वी गोष्ट, तुमच्या सकारात्मक ऊर्जा येते. अस्तव्यस्तपणा मलाही अस्वस्थ बनवतो.
पण व्यवस्थितपणा मनात शांतता आणि ऊर्जा निर्माण करतो. जेव्हा तुम्ही सकाळी तयार होता, छान कपडे घालता, तेव्हा दिवसाची सुरुवातच पॉवरफुल होते. 14वी गोष्ट, तुम्ही गर्दीत वेगळे दिसता. आजच्या जगात प्रत्येक जण सारखा दिसतो, पण ज्यांचं व्यक्तिमत्व उठून दिसतं तो लक्षात राहतो आणि लक्षात राहणारे लोकच पुढे जातात. 15वी गोष्ट, स्वतःला बदलण्याची सुरुवात इथूनच होते. मोठा बदल एका छोट्या गोष्टीपासून सुरू होतो आणि अनेक लोकांसाठी तो बदल चांगले कपडे घालण्यापासून सुरू होतो. कारण जेव्हा तुम्ही बाहेरून स्वतःला सुधारायला सुरुवात करता, तेव्हा आतूनही बदल व्हायला लागतो. तुमची भाषा बदलते, विचार बदलतात, सवयी बदलतात आणि शेवटी आयुष्य बदलतं. मित्रांनो, चांगले कपडे म्हणजे दिखावा नाही, ते आहे स्वतःचा आदर. तुम्ही स्वतःला जितकं महत्व द्याल तितकं जग तुम्हाला महत्व देईल. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, गरीब असाल तरी चालेल, पण अस्ताव्यस्त राहू नका. स्वतःला असा बनवा की लोकांनी तुम्हाला पाहताच म्हणावं, हा माणूस वेगळाच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्यक्तिमत्व बदलण्याची सुरुवात आजपासूनच. धन्यवाद.